मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। आता आपण चाललो आहोत पावसामध्ये फिरायसाठी। आता आपली गाडी काढत आहोत आपण। आपल्या सोबतीला आपले 2 मेंबर आहेत। सकाळपासूनच पाऊस रिमझिम सुरू होता। आता आपण पहिले जाणार आहोत सावंगी येथे। तीन 4 दिवसाच्या पावसामुळे रस्ते पूर्ण खराब झालेले होते। तसेच जागोजागी पाणी पण साचलेले होते। मोकळ्या प्लॉटमध्ये सुद्धा पाणी जमा झालेले होते। हायवेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तसेच इथे असलेल्या जमिनीवर अशा प्रकारे पाणी जमा झालेले आहे। या पाण्यातून आम्ही सुद्धा थोडीशी ऑफ रोडिंग केली। समोर आपण बघत आहात रस्ता व हायवे मध्ये असलेले अंतर। आता आपण चाललो आहोत यवतमाळ हायवेवरून। या हायवेवरून बाजूला असलेल्या रस्त्याने आपण सावंगीकडे चाललेलो आहोत। या रस्त्यावरून हायवेवर बांधण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल आता आपण पाहत आहात। आता आपण पोहोचलो आहोत सावंगी येथे। समोर आपण बघत आहात दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे गेट। हे आहे दत्ता मेघे डीम्ड युनिव्हर्सिटीचे मुख्य प्रवेशद्वार। तसेच या समोर आपल्याला भव्य मोठे रुग्णालय पाहायला मिळते। आता आपण पोहोचलो आहोत दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च येथे। हे आहे येथील आतील दृश्य। येथील काम संपून आता आपण चाललो आहोत वापस वर्धा शहराकडे। आता आपण आलो आहोत सावंगी येथून वर्धा शहराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे। समोर आपण बघत आहात कृषी उत्पादन बाजार समिती। वर्धा शहरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता आपण बघत आहात। आता आपण पोहोचलो आहोत बजाज चौकात। समोर आपण बघत आहात वर्धा शहरात स्वागत करणारा कारंजा। हा आहे वर्धा शहरातील मुख्य रस्ता। समोर आपण बघत आहात शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। या ब्लॉगचा उद्देश आपल्याला पावसातून फिरून आणण्याचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।